तर तुमका प्रश्न पडलो असतात आम्ही काही निघालो तर आम्ही चाललो कशाक म्हणजे आंगणेवाडी जत्रेसाठी येतास ना चला। तो प्रश्न येत आहे। तर फायनली चालू झाली एकदाची। तर आता ना वैभवडी क्रॉस केलाय आणि तुम्हाला ना मी माझ्या गावात दाखवतो। 4 तास ट्रेन लेट आणि फायनली पोहोचलेलो आहे कणकवलीला। आंब्याचं झाड, इथे नारळाची झाडं आणि तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प सावंत घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ। तर उद्या दिनांक 2 मार्च 2024 रोजी आहे आपली आंगणेवाडी बराडी देवीची जत्रा। तर त्या निमित्ताने आम्ही सर्व चाललो आपल्या कोकणात, पण आपल्या लाडक्या कोकण रेल्वेनी। तर हा प्रवास आहे ना आपल्या मित्रांसोबत होतोय आणि हा प्रवास फुल धमाल असणार आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटेल। तर ही ट्रेन नक्की कोणती असेल, कुठून सुटणार, आम्ही कुठे उतरणार, कुठे राहणार, हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। बोला आई बराडी देवी माते की जय। तर फायनली आपली ट्रेन लागलेली आहे, चला आज जाऊया। बाजू एक मिनिट। तर बोला बराडी देवी माते की गणपती बाप्पा। तर इथे सगळे आपले मंडळी बसलेले आहेत आणि आम्ही चाललो कशा। तर इथे आम्ही जेवायला आता स्टार्ट करतो। काय आहे जेवायला आपल्याला? झुणका आणि भाकर। ही बघा भाकरी, तू बघू नको, तू लांबो। घरातून आम्ही बनवली आहे, म्हणजे घरची तांदळाची भाकरी। तर आम्ही ना घरातूनच जेवण आणलंय, बाहेरून काही ऑर्डर नाही केलाय, कारण पिकनिक म्हटल्यावर ना सर्वांनी घरचं जेवण लागतं आपल्याला, बाहेरचं नाही। तर फुल धमाल असणार आहे व्हिडिओ, एक नंबर एंड पर्यंत नक्की बघा। चला ट्रेन स्टार्ट झाली आहे आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे 01043, जी की आंगणेवाडी स्पेशल ट्रेन आहे। तर पटकन ना जेव्हा ट्रेन लाईव्ह आली IRCTC वेबसाईटवर, पटकन 6 तिकीट कन्फर्म बुक केले आणि अजून 4 जण आहेत, टोटल आम्ही 10 जण आहोत। 4 जनरल तिकीट काढून म्हटलं जाऊया करून। तर 10:30 झाले आहेत आणि LTT वरून आम्ही जस्ट निघालो आहोत। आता इथं नेक्स्ट स्टॉप येणार आहे ठाणे, ठाणेवरून पनवेल आणि भरपूर स्टॉप आहेत, कारण की एक्सप्रेस ट्रेन म्हटल्यावर ना बरेच स्टॉप कव्हर करते। तर मध्ये आपलं चिपळूण असेल, राजापूर असेल, रत्नागिरी असेल, वैभववाडी आणि कणकवली। तर कणकवलीचा टायमिंग आहे 6:12 मला मोस्टली वाटतंय की ट्रेन लेट होणार, तर किती वाजता ट्रेन जाते आता बघूया आपण आता। चला तर ठाणे स्टेशन आलेलं आहे आणि आता ट्रेन भरायला स्टार्ट झालेली आहे। तर ठाण्याला ना ट्रेन बऱ्यापैकी फुल झालेली आहे, ठीक प्रमाणात।
वेगळाच एक मौसम जी मजा येते ना एक नंबर असते, कारण की सगळे एकत्र येऊन घरातून काही ना काही टिफिन आणतात आणि जो जेवणाची मजा भरपूर छान आली ना, छान आली. एक नंबर छान. आणि कोकण रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे एकदम आरामदायक प्रवास. आणि आलो परत वर्षाने जातोय. हा हीच छान मजा आहे. छान ट्रिप होते. बघूयात चला. माझा भाव आलाय आज, त्याच्यावर अजून मजा, अजून वेगळी मजा आहे. आज किती दिवसांनी भाव आलाय म्हणून चलो आज करून घेऊया चला. तर आता मी आलोय पनवेलला आणि पनवेलला ट्रेन 10 मिनिटं हॉल्ट घेईल ना. 10 मिनिट ट्रेनचा हॉल्ट असेल. इथून कुठं सुद्धा रोहा आहे. रोहा मानगाव नंतर चिपळूण असेल. चिपळूण नंतर रत्नागिरी नंतर वैभववाडी कणकवली. तर 12 आणि सकाळी 6 पर्यंत आम्ही पोहोचू. बघूया ट्रेनचा ऑन टाईम आहे. 5-10 मिनिटं पाठीपुढे आहे. कितीपर्यंत जाते बघूया. छान प्रवास झाला आतापर्यंत. आणि एक तासाभरात 1.5 तासात आपण आलो पनवेलला. पनवेलला आलो तुम्ही. तर तब्बल ना 1 तास झालाय आणि आम्ही ना क्रॉसिंगसाठी कासू ह्या रेल्वे स्थानकावर उभे आहोत. तर मागून ना 2 किंवा जास्त ट्रेन पुढे गेल्या, तरी ना अजून 1 तास व्हायला आलाय आणि सर्व लोक ना बाहेर उभे आहेत. कारण उद्या आम्हाला सकाळी 6-7चा टायमिंग आहे. आता जर इनी असं जर वेळ काढला तर किती वाजता पोहोचतो सकाळी माहीत नाही. आणि कोकणात आल्यावर जो गारवा असतो ना तो आता जाणवतोय, कारण की वाजले जातीची 1:30 आम्ही पाठीच ना जंगल आहे. तर जो कोकणात जो एक आल्यावर जो गार असतो वातावरण आणि जो सुगंध असतो तो आता अनुभवायला भेटतोय. तर चला जाऊयात. एक तासच्या वर झाला, अजून ट्रेन काय निघायचं ऐकत नाही आहे. काय करायचं जर असंच लेट होत चाललं तर केव्हा पोचणार आम्ही, तो प्रश्न येत आहे. कारण पाठवून कोणती ट्रेन तर येत नाही आहे आणि दोन्ही रेड सिग्नल आहेत. मेन लाईनला पण रेड आहे आणि या स्टँड बायला पण रेड आहे. तर फायनली चालू झाली एकदाची. आता आम्ही क्रॉस करतोय कासू. आता बघू किती पर्यंत पोहोचतो सकाळी. आता वाजलेत रात्रीचे 2:30. तर आता जाऊन झोपतो, उद्या भेटू सकाळी. The next morning.
तर फायनली 7:30 झाले आहेत आणि आम्ही आलो रत्नागिरीला आणि ट्रेन ना 2 ते 3 तास लेट आहे. आणि चला लवकर रेडी झाली. चल चल. तर काल रात्री ना कासूला जेव्हा झोपलो ना मग डायरेक्ट रत्नागिरीलाच उठलो आणि फ्रेश झालो आणि तेवढ्यात खाली आलो. तेवढ्या ट्रेन स्टार्ट झाली. तर आपली ट्रेन ना 3 तास लेट आहे. आता वाजले 6:15. बघूया किती वाजता पोचते ट्रेन, कारण खूप बऱ्यापैकी ट्रेन लेट आहे. 10 वाजवेल आय थिंक कणकवलीला जाईपर्यंत. तिथून मग आम्हाला जायचं दर्शनाला, तर खूप लेट होईल. बघूया. इंदोर कोचुवेली क्रॉसिंगला लागली आहे राजापूरला. आज ना खूप गाडी पाहिल्या क्रॉसिंगमध्ये. नाही म्हणतात 10 ते 15 गाडी आज पाहिले क्रॉसिंग होताना. चला आमची पण निघाली साईड बाय साईड. वैभवडी क्रॉस केला आहे आणि तुम्हाला ना मी माझं गाव दाखवतो. आपण ह्या कोकण ट्रिपमध्ये ना माझं गाव पण कवर करणार आहोत. तर पुढची 10-12 दिवस मोठा प्लॅन असणार आहे. मालवण, तारकली, महाशिवरात्री, मुंकेश्वर सर्व ह्या ट्रिपमध्ये प्लॅन आहे. तर असे नवीन नवीन व्हिडिओसाठी ना चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर 4 तास ट्रेन लेट आणि फायनली पोचलेलो आहे कणकवलीला. इथून जायचं आपल्याला कणकवली डेपोजवळ. तिथे आपला स्टे असणार आहे आजसाठी. आणि तिथून मग पुढचा प्रवास सुहास राणे यांच्या घरी. तिथे आपला स्टे असणार आजचा. तिथून मग फ्रेश होऊन आपण जाणार दर्शनाला.
तर इथून आता रिक्षा बघूया डेपोकडे. शेअरिंग रिक्षा तर असतेच इथून 20 रुपये भाडं असतं. तर बघूया भेटते का, कारण सीझन असल्यावर ना तुला ट्रॅक्स भेटलेली आहे. कोकण चल. A few moments later. तर फायनली पोचलो आपण कणकवलीमध्ये, अर्थात आपल्या कोकणात. तर तब्बल 12 तास ट्रॅव्हलिंग करून फायनली डेस्टिनेशनवर आलो. इथे आपला स्टे असणार आहे आज. तर आता ना आपण जाऊया, आंघोळ करूया, फ्रेश होऊया मस्तपैकी. त्यानंतर मग दर्शन घेऊया. तर हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करतो. आय होप हा तुम्हाला मुंबई टू कणकवली प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल. तर आपला याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे दर्शनाचा, आई बराडी देवी आंगणेवाडी जत्राला. तर तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय चलो. तर हो, व्हिडिओ एंड करायच्या आधी ना तुम्हाला मी घर दाखवतो. मस्त आहे, कोकणातलं एक लहानसा बंगलो, आंब्याचं झाड आहे आणि तुळशीचं वृंदावन आहे. एक नंबर दाखवतो, चला या. तर हे बघा, आंब्याचं झाड, इथे नारळाची झाडं आणि हे फेन्सिंग आहे जे आपण लाल मातीतल्या दगडातून बनवतो. आणि चारा गाई बैलांसाठी. आणि हे तुळशीचं वृंदावन मस्त. चला आज जाऊया. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.